नमस्कार मंडळी, जय सद्गुरू. आजचा व्लॉग दुर्गेशने चालू केले. तो सांगतो मला व्लॉग चालू करायचा आहे. चालू केलं? अरे सकाळी आपल्याला लेट झाला ना थोडा. आमचा आता एक लेक्चर झाला. आता आम्ही कॅन्टीनला चाललोय. कॅन्टीन आल्या आता आम्ही चिकन घेतले तिघावी आणि कॉफी. आम्ही आमच्या सेकंड लेक्चरला आलोय. लेक्चर चालू नाही झाला, पहिलाच येऊन बसल्या. आमचा मेट बायोचा लेक्चर झाला, मजा आली. प्रश्न विचारले भाई, एकदम भारी शिकवते पण भारी आणि जोक पण भारी मारते आणि एकदम म्हणजे स्ट्रिक्ट पण आहे अभ्यासासाठी आणि चांगली पण आहे. मजा शिकवताना तिच्यामध्ये काय बोलायचं, चूप बसायला, एकदम कीप सायलेन्स. डायरेक्ट बोर्डवर लिहून ठेवलेला सायलेन्स, बोलायचं नाही भाई. वेस्ट मॅम आहे आम्हाला लेसनसाठी मेट बायोच्या आणि मजा येते. आता आम्ही आमचं लेक्चर संपले. आता रूमवर जाऊ, चेंजिंग करू आणि मग जिमवर येऊ. जिमला जायचं आपल्याला लगेच. चला आता डायरेक्ट भेटतो नंतर. बाहेर निघल्याला लगेच रात्र पण होत आहे. आता आपल्याला हॉस्टेलवर जायचं आहे. इथून हॉस्टेल 10 मिनिटावर आहे आणि मग परत आपल्याला इकडं आपली जिम आहे किंवा आपला युनिव्हर्सिटी आणि इथं आपली जिम आहे. परत आपल्याला जिमला पण जायचं आहे. घेतला पाहिजे. आता सिग्नल लागले. मर्सिडीज प्लास्टिकला भाई सगळं पैशावाले लोक येतात नाटक. बघा कशी बनवली हिला, वेगळीच दिसतं. जाम मोठी आहे ही पण, क्लासिक आहे. गाड्या 101 आहेत रे इथं. ही बघ ऑडी बघ कशी आहे. R8 नाही, वेगळी आहे पण भारी आहे, स्पोर्ट्स लाईक आहे. आता आम्ही चालले जिमला. तिथं बसलोय थोडा वेळ. वेदांत मोबाईल तिथं रूमवर विसरले, तो मोबाईल आणायला गेले. तिथं वरती आम्ही खाली बसला. आणि आज भाई कुणाल दादाचं लग्न नाही बोलतो सॉरी. आणि आज भाई कुणाल दादाचा हळद आहे, कुणाल दादाची हळद आहे आणि मी इकडं बाहेर आहे. जाम म्हणजे जाम बेकार वाटतं. आपण ज्याच्यासोबत फिरल्या बारीकपणापासून तर आतापर्यंत त्याच्याच लग्नाला मजा करायला नाही आपण. आज हळदीन सगळी पोरं जाम मजा करतील. मला नुसतं व्हिडिओ कॉल करतात, मला कसं तरी वाटतं आणि जाम मजा करतील ते. कॉंग्रॅच्युलेशन कुणालदा तुला तुझ्या फ्युचर लाईफसाठी. असंच पुढं जात राहा आणि असाच सपोर्ट माझ्या पाठी ठेव नेहमी. मी तुझ्या हळदीला नाही येत, मी तुझ्या हळदीसाठी तिकडं नाही आहे, त्यासाठी आय रिअली सॉरी. पण भाई कसं असतं, काही गोष्टींसाठी काही गोष्टी सोडून यायला लागतं आणि काही गोष्टी चांगल्या टायमावर होतात तर त्या टायमाला केल्या पाहिजे. काही विषय नाही, ठीक आहे. जी मजा करायची होती ती मजा नाही करू शकलो, पण आता काय करू नाही शकत. आणि मजा करा, एन्जॉय करा आणि मला व्हिडिओ पाठवा, तीच मजा येईल. आणि मनला सांगितले मी ब्लॉग बनव, आवलांपासून हळदीपासून लग्नापासून, तो त्याच्या चॅनलवर टाकेल. मन भोयर ब्लॉग्स म्हणून आहे, त्याच्यावर जाऊन तुम्ही बघू शकता. मी त्याला सांगितलं टाक तू ब्लॉग्स आणि बाकी एन्जॉय करा बाई सगळी. आणि नाही, मला जाम वाईट वाटतं. असं वाटतं का 10-12 दिवसानंतर आलो असतो, पण कसा ज्या गोष्टीचा टाईम जेव्हा असतो ती गोष्ट तेव्हाच केलेली चांगली असते. त्या गोष्टीसाठी वेळ घालवला तर बऱ्याचशा गोष्टी सुटून जातात आणि जे आहे ते आहे बाई. आता नशिबात जे लिहिलेलं तेच होतं. कोणाला एन्जॉय कर, मजा कर आणि तुम्हाला दोघांना कॉंग्रॅच्युलेशन्स. असेच तुम्ही सोबत राहा नेहमी आणि असेच चांगले भारी दिसतात नेहमी. तुम्ही हॅप्पी राहा, खुश राहा आणि असेच सोबत राहा. खूप चांगलं वाटतं तुम्हाला दोघांना बघून आणि तुमची जर्नी पूर्ण बघितली आहे. खूप चांगलं वाटतं. असेच सक्सेसफुल व्हा आणि असंच प्रेम करा एकमेकांना. थंडी पण खूप आहे इथं रशियामध्ये, किरोवमध्ये स्पेशली. मला वाटतं -3-4 असेल. कोल्ड खूप आहे. माझ्या तोंडातून वाफा निघतात, त्याच्यावरून समजत असेल. आणि इथं आता किती वाजले असतील गेस करा. 4 वाजले. 4 वाजता इथं असा माहोल असतो. 4 वाजता इथं असा माहोल असतो आणि इथं कालो खूप लवकर पडतो. म्हणजे इथं दिवस कमी आणि रात्र मोठी असा असतो. 4 वाजता सकाळी दिवस होतो आणि संध्याकाळी 4 वाजता रात्र होते असा. मग तो पूर्ण दिवस असा वाटतो
का भाई सकाळ कधी झाली रात्र कधी झाली. इंडियामध्ये राहून मला सवय झाली आहे का भाई दिवस रात्र काही समजत नाही. आणि त्याच्यामुळं इंडियामध्ये राहून असं वाटतं का दिवस मोठा असतो रात्र छोटी असते. पण इथं आल्या उलटा झाले, रात्र मोठी आणि दिवस छोटा, काहीच समजत नाही. सकाळी 8ला लेक्चरला जातो तेव्हा उजेड असतो, बाहेर 4-5 वाजता आलो का तेव्हा रात्र होते, काहीच समजत नाही इथं. आता हे दोघं पण आलेत तर हे दोघं. आणि मी इथं राहून गोरा पण झाल्या 10 दिवसांत थोडासा, असं मला वाटतं. बाई इथं थंडीमध्ये स्किन व बॉडी व वेगळाच ग्लो येतं. जिम पण 1 दिवस केलं तर बॉडी अशी पंप झाली ना, काय सांगू, एकदम डेंजर दिसतं. अजूनचं वर्षभर करायची आहे. वर्षभरात कंटिन्युटी राहिली, डाईट प्रॉपर राहिली तर बॉडी काय बनत. तोच विचार माइंडसेटमध्ये आहे आणि तसंच करायचं आहे. थोडी बनवायची बॉडी, कारण स्वतःसाठी चांगला दिसणं मला आवडतं. आणि स्वतः चांगला दिसतो तेव्हा भाई 4 चौघात पण चांगला दिसतो. आणि प्रत्येकाने फिजिकल ॲक्टिव्हिटी ठेवली पाहिजे काहीतरी. अभ्यासासोबत पण बाकी गोष्टी पण केल्या पाहिजे. एन्जॉयमेंट, अभ्यास, जिम, फिजिकल पण आपल्याला फिट राहायला लागतं. प्रत्येक गोष्टीचा अंदाज घेऊन सर्व गोष्टी केल्या पाहिजे टाईम टू टाईम. आणि सर्वांनी केल्या पाहिजे, सर्वांनी केल्या पाहिजे आणि सर्वांनी करा, कंपल्सरी करा. चला जातो जिमला, जाम बोललो, चला. पुढे बॅग पूर्ण बॅग आणि ते येतो असं पूर्ण घेतो. आमचा वर्कआउट झालेला आहे आणि आम्ही चाललो घरी. लवकर जाऊन फ्रेश होतो. आणि घरी पण कॉल केलेला, सगळी मस्त चालल्या ना हल्दीन रेडी विडी होऊन. सोय पाणी चालू आहे सगळ्यांची, मजा आहे त्यांचीच आज. आलं ते भाई आज अख्खी रात गाजवतील ते. स्पेशली आपला भाई दोस्ती ग्रुप, त्यांचा नाद नाही भाई, डेंजर आहेत ते सगळे. एक सर आणि सगळं. मीच नाही भाई तिथं बघतो मजा करायला. तर आज जाऊ घरी. जाताना आज चिकन खायचं मन झाले, चिकन घेता आणि हॉस्टेलला जाऊन फ्रेश वगैरे होऊन आपण चिकन बनवू. नंतर मस्त खाऊ. व्हिडिओ कॉल येतील यांचे, दाखवतो नंतर तुम्हाला. आलो आम्ही रूमवर. अंडे ठेवतात बाहेर, अंडे मस्त बनवून खाऊ आपण. फ्रेश होता थोडा.
कॉल झाला आम्ही दुर्गेश बायसेप दाखव. गाईज आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटू पुन्हा एकदा असंच एका नवीन ब्लॉग मध्ये. बाय बाय.